पावसाळा संपतोय की नाही संपत आहे, पण हळूहळू गवत 5 फुटावरती आलं आहे, तिथे 6 फुटावरती आलं आहे. इथलं गवत आडवं झालं आहे. सो द monsoon has come to an end. That's what we are believing. But this grass is still growing and we need to prepare it for the next set of vegetables. So here we are. आता जरा थोडंसं मी साफसूफ केलं आणि त्याच्यामध्ये साफसूफ करताना पहिले मी हातानेच करत होते, ग्लोव्हजने ओरबडून काढत होते. बट देन आय रिअलाइज्ड समथिंग की हे आता जरा गवत असं आहे की याच्यामध्ये हात घालायला मला भीती वाटत होती. आणि त्यातच असं झालं की त्या भीतीला मला काहीतरी दिसलं. तुम्हाला दिसतंय का? ही आहे सापाची कात आणि पटकन असं वाटलं की तो सापच आहे. ओके, सो आय शो इट टू यू. खूप नाजूक आहे. थांबा, सगळंच काढते. इफ आय पुल इट ऑफ ते तुकडे तुकडे होतील त्याचे. म्हणजे साप इकडनं गेला. आता साप काय शेतात असणारच, सेम मानून चालतं. तुकडे झालेच त्याचे. ही आहे सापाची कात. किती वाटलं हा मेलेला साप असला, त्याची बॉडी असली तरी लावताना त्याला अशी जरा वेगळंच वाटतं. तरी हातात ग्लव्ज आहेत म्हणून. अरे 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 केवढी हलकी आहे ती. अशी जी मांजर असते आजूबाजूला भुबू असतो, असं कुत्रा आणि मांजर असणं किती इम्पॉर्टंट आहे. असे भुंकतात काही असेल तर. म्हणून हे मी टूल आणलं आणि हा व्हिडिओ काढायला घेतला की असेही काही अनुभव येतात. बट वी आर सेफ ऑलवेज. कारण मांजर असते, कुत्रा असतो आणि आपलं धाड 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 चालत आलं की ते असले तरी लांब जातात. साप काही आपल्या बाजूने येत नाहीत. सो विल बी क्लिअरिंग दिस. आता व्हिडिओ काढणं कठीण आहे. क्लिअर करून नंतर परत व्हिडिओ काढते.